नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, माझं नाव प्रमोद रानडे. आता आपण PTC इंडिया या शेअरचा अभ्यास करू. ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे, इलेक्ट्रिसिटी ट्रेडिंग प्लॅटफॉर्म. म्हणजे जेवढे आपल्याला आपलं इलेक्ट्रिसिटी बोर्ड घेतं, MSEB किंवा UPSCB, ते लोक या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरनं इमर्जन्सीचे वीज खरेदी करतात. ओके, पीक जेव्हा लोड असतं तेव्हा, आणि त्याच्यामध्ये यांना कमिशन मिळतं. मे बी 2.5% किंवा 5% कमिशन मिळतं. तर PTC इंडिया पब्लिक सेक्टर कंपनी आहे आणि ह्याचा सध्या भाव चालला असेल मे बी 157 किंवा तत्सम काहीतरी. सारखा हालत असतो शेअर. 190 पण होता काही दिवस, त्याच्या आधी 213 वगैरे जाऊन खाली आला. P/E याचा फक्त 7.2 आहे, त्यामुळे स्वस्त शेअर आहे. बुक व्हॅल्यू 197 आहे आणि मार्केट प्राईस याच्या जवळजवळ 80% किंवा 70%वर आलेली आहे. ओके, आणि हालत असतो शेअर नक्की हा. आणि तुम्हाला जबरदस्त डिव्हिडंड पण देतो. डिव्हिडंड यील्ड त्याचं 5% आहे. म्हणजे फिक्स्ड डिपॉझिटचे तुम्हाला इंटरेस्ट मिळतं पोस्ट TDS, ओके, किंवा पोस्ट इन्कम टॅक्स, तेवढंच याचं डिव्हिडंडचं तुम्हाला इन्कम आहे. आणि ऑब्वियसली डिव्हिडंड इज टॅक्सेबल. पण जर शेअर मार्केटवरती गेलं नाही तर हा शेअर मात्र कोसळणार नाही, याची मात्र तुम्हाला खात्री असू शकते. ओके, नंतर ROC याचा आहे 11%, 11.5%. ROE आहे 12%. ओके, आणि डिव्हिडंड यील्ड 7.26% आहे. 5% म्हटलं चुकीचं आहे, ते 7.26% आहे. फेस व्हॅल्यू 10 आहे, त्याच्यामुळे फेस व्हॅल्यू याची स्प्लिट होऊ शकते. फेस व्हॅल्यू 5 होऊ शकते, 2 होऊ शकते. नॉर्मल फेस व्हॅल्यू प्रत्येक शेअरची 10 असायची आधी. त्याच्यानंतर जसा कंपनीचा जर्नी चालू असतो पुढे, 10 वर्षांनी किंवा 20 वर्षांनी ते 5 करतात किंवा 2 करतात आणि शेअर होल्डरचा फायदा करून देतात. म्हणजे काय, तो शेअर जास्त लिक्विड होतो. ओके, नंबर ऑफ शेअर्स वाढतात. ओके, समजा इक्विटी ते 23 कोटी आहे, त्यांचं फेस व्हॅल्यू 10 आहे, तर 23 कोटी डिवायडेड बाय 10 एवढेच शेअर्स अवेलेबल असतात मार्केटमध्ये. पण तोच जर शेअर फेस व्हॅल्यू 5 केले तर दुप्पट होतात शेअर्स फॉर द मार्केट अवेलेबिलिटीमध्ये. आणि त्याच्यामुळे जास्त लोक ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात आणि त्याचा कंपनीचा फायदा घेऊ शकतात. आणि त्याच्यामुळे शेअर त्या कंपनीची मार्केट व्हॅल्यू वाढते. ओके, त्यामुळे कॅपिटलायझेशन त्या कंपनीचं वाढतं ऑब्वियसली बिकॉज ऑफ मार्केट व्हॅल्यू वाढल्यामुळे. आणि ऑब्वियसली त्याच्यामुळे कंपनीला फायदा होतोच. त्यांच्या मॅनेजिंग डायरेक्टरला वगैरे पण सुद्धा फायदा होतो. कारण त्याच्यामध्ये असं असतं की मार्केट कॅपिटलायझेशन तुम्ही वाढवलं कंपनीचं तर यू आर डुईंग अ गुड जॉब. कारण मोस्ट ऑफ द पीपल आर थिंकिंग दॅट युअर कंपनी इज गोइंग टू मेक बिग रिटर्न्स इन गोइंग फॉरवर्ड. त्याच्यामुळे या शेअरला डिमांड वाढते. ओके, तर PTC इंडिया हा शेअरच्याबद्दल आपण आता बोललो. इक्विटी मात्र याची जास्त आहे, 296 करोड इक्विटी आहे. ओके, आणि बॉरोईंग पण असतं याचं. कारण काय, हे लोक कर्जावर पैसे घेतात आणि ते PTC इंडिया फायनान्सला देतात. ओके, त्यामुळे बॉरोईंग पण आहे. पण ऑब्वियसली बॉरोईंग कम्पेअर्ड टू प्रॉफिटेबिलिटी कमी आहे. त्याच्यामुळे हा शेअर गेल्या काही वर्षामध्ये 244वरनं 150ला आलेला. ओके, काही कोविडच्या काळामध्ये 70 सुद्धा होता.